सम्राट अकबराच्या दरबारात अनेक विद्वान होते. प्रत्येकजण सम्राटाला आपल्या विद्वत्तेने, चातुर्याने प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असे. तरीही अकबराची विशेष मर्जी बिरबलावर होती, कारण तो प्रामाणिक व हजरजबाबी होता. एकदा एका विशेष समारंभात अकबराने आपल्या दरबारातील प्रत्येकाला भेटवस्तू देण्याची घोषणा केली. त्यामध्ये अनेक उत्तमोत्तम वस्तू, हिरे-मोती, हत्ती-घोडे होते. बिरबलाचा द्वेष करणाऱ्या विरोधकांनी त्या दिवशी बिरबलाला मुद्दामच एका कामात अडकवून ठेवले. इकडे राजाने प्रत्येकाला हवी ती भेटवस्तू दिली. सर्व वस्तू वाटून झाल्यावर बिरबल दरबारात आला. बादशहा म्हणाला, "बिरबल, तू कुठं होतास? सगळ्यांना भेटवस्तू वाटून झाल्या. आता तर काहीही शिल्लक नाही." त्यावर बिरबलाची खिल्ली उडवत एक विरोधक म्हणाला, "खाविंद, आहे ना अजून एक वस्तू आहे. हा एक कटोरा शिल्लक आहे. बिरबल ब्राह्मण आहे, त्याला पुढे तो नक्कीच उपयोगी पडेल." असे म्हणून सारे खो खो हसू लागले. बिरबलाला देण्यासाठी तो कटोरा बादशहाकडे देण्यात आला. दरबाराचे असे बोलणे खरं तर अकबरालाही आवडले नव्हते, पण त्या आनंदाच्या क्षणी कुणाला शिक्षा करणे त्याला योग्य वाटले नाही. आता यावर बिरबल काय प्रतिक्रिया देईल याची उत्सुकता अकबरासह साऱ्यांनाच लाभली होती. अकबराने तो कटोरा बिरबलाला देताच बिरबलाने अत्यंत आदराने तो स्वीकारला आणि आपल्या जवळचा मखमली रुमाल काढून त्या कटोऱ्यावर पसरला. ते पाहून अकबराने त्याला कुतूहलाने विचारले, "बिरबल, रिकामा कटोरा तू मखमलीच्या रुमालाने का झाकून ठेवलास?" त्यावर बिरबल म्हणाला, "खाविंद, तुम्ही दिलेली कुठलीही भेटवस्तू माझ्यासाठी अनमोल आहे. परंतु हा रिकामा कटोरा घेऊन जर मी राजवाड्याबाहेर पडलो तर लोक म्हणतील, एवढ्या मोठ्या सम्राटाने बिरबलासारख्या ब्राह्मणाला रिकाम्या कटोऱ्याने पाठवलं. खाविंद, तुमच्या नावाला कमीपणा येऊ नये म्हणून मी तो ह्या रुमालाने झाकून ठेवला." बिरबलाच्या या प्रसन्न उत्तरावर बादशहा अकबर प्रसन्न होत म्हणाला, "वा बिरबल, तुला माझ्या इव्रतीची काळजी वाटली. हे पाहून मला आनंद वाटला." असे म्हणत अकबराने आपल्या गळ्यातील अनमोल कंठा बिरबलाच्या गळ्यात घातला.